राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी आज आपल्या मंत्रालयातील या 4थ्या मजल्यावरती असणाऱ्या कार्यालयामध्ये आपला पदभार जो आहे तो स्वीकारलेला आहे। याच 4थ्या मजल्यावरील पंकजा मुंडे यांच्या कार्यालयामध्ये पंकजा मुंडे या सकाळी 11च्या दरम्यान या संपूर्ण कार्यालयात आलेल्या होत्या आणि कार्यालयात येऊन त्यांनी आपला मंत्रिपदाचा जो कार्यभार जो आहे तो हातात घेतलेला आहे। खरं तर देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने खरं तर शासकीय दुखवटा केंद्र स्तरावरती पाळण्याचा जो आहे तो परिपत्रक काढलेला असताना पंकजा मुंडे हे आज मंत्रालयात येतात आणि मंत्रालयात येऊन ते आपला मंत्रिपदाचा कारभार जो आहे तो त्यांनी हाती घेतलेला असल्याचं पाहायला मिळतं। परंतु पंकजा मुंडे यांनी सकाळी एक ट्विट केलेलं होतं मुळात तरी की देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालंय, त्यामुळे मी माझ्या सर्व शासकीय कार्यक्रम जे आहेत ते रद्द करते, या सगळ्या संदर्भात त्यांनी ट्विट केलेलं होतं। परंतु पंकजा मुंडे या अचानकपणे मंत्रालयात आल्या, मंत्रालयाच्या दालनात ते आल्या, त्यांनी स्वतःच्या मंत्रिपदाचा कार्यभार जो आहे तो हातात घेतलेला आहे। एकीकडे बीड मधल्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातलं संपूर्ण जे काही प्रकरण आहे ते तापत असताना पंकजा मुंडे या माध्यमांना चकवा देतात आहेत का, असा देखील हा एक प्रश्न जो आहे तो या निमित्ताने निर्माण होताना पाहायला मिळतोय। कारण की काल पंकजा मुंडे या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होत्या, तेव्हा देखील त्यांनी माध्यमांना चकवा देण्याचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी झाला नाही। परंतु आज पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांनी मंत्रालयात येऊन आपला कार्यभार जो आहे तो स्वीकारलेला आहे। त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणावरतून पंकजा मुंडे या पाठ फिरवतात आहेत का, हे देखील पाठ फिरवतात आहेत का, असा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उभा होताना पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश डोंगरेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।